कृष्णा, नर्मदेचीच परिक्रमा का करायची? नर्मदेचीच परिक्रमा का करायची हा प्रश्न कॉमन आहे. प्रत्येकाला ते तसं वाटतं आणि ते वाटणं साहजिक आहे. नदीमध्ये फक्त नर्मदेचीच परिक्रमा आहे. कारण सर्व नद्यामध्ये फक्त नर्मदा नदीचंच महत्व हे सगळ्यात जास्त आहे. आणि सर्व नद्यामध्ये 18 पुराणामध्ये व्यासांनी जे 18 पुराण लिहिलेले त्याच्यामध्ये फक्त नर्मदा नदीचंच पुराण आहे. आणि नर्मदा नदीचं परिक्रमा करण्या हा जो लोकांचा उद्देश आहे किंवा ही जी परंपरा आहे ही खूप वर्षापासूनची आहे. म्हणजे मार्कंडेय ऋषीने ही पहिल्यांदा परिक्रमा केली. त्यांनी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची ही मूळ परिक्रमा आहे. पण आता सध्या प्रत्येकाला शक्य नसल्यामुळं आता लोक 4 महिन्यात 5 महिन्यात ती परिक्रमा पूर्ण करतात. पहिले फक्त हे साधू संत लोक हे 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची परिक्रमा पूर्ण करायची. पण आता गृहस्थी लोक सुद्धा वेळेअभावी 4 महिन्यात 5 महिन्याची परिक्रमा पूर्ण करतात. ही परिक्रमा करण्याचा उद्देश म्हणजे नर्मदा नदीच्या काठावर देव, दैत्य, दानव, यक्ष, किन्नर या सगळ्यांनी तिथं तपश्चर्या केलेली असं एक त्याच इतिहास इतिहास. आहे. इतिहास आहे. त्यामुळे आजही तिथं असं सांगतात की तिथं कमंडलू लागून साधू आजही साधू संत तिथं तपश्चर्या करत आहेत. त्यांची वर्षानुवर्षीच्या तपश्चर्या जर पाहिली तर आज तिथं ते काष्ट रूपात आहेत असं सांगण्यात येतं. आणि आपल्याला ती दिव्य दृष्टी दिसत नसल्यामुळे आपण तिथं त्यांना पाहू शकत नाही. पण आजही तिथलं जे झाड आहे, तिथले जे वृक्ष आहेत, तिथल्या ज्या वेली आहेत, ह्या सगळ्या पुण्यवान आहेत म्हणूनच त्या नदीच्या किनाऱ्यावर आज आहेत. आणि आज लाखो साधू संत तिथं आज तिथं लाखो करोडो साधू संत आज तिथं असं मान्यता आहे की कमंडलूला लागून आजही तिथं ते तपश्चर्याला आहेत. त्याच्यामुळे तिची प्रदक्षिणा करण्यामध्ये त्या सर्वांची ऊर्जा आपल्याला तिथं मिळते. म्हणून ते तुम्हाला ती परिक्रमा करणं खूप आवश्यक आहे. आणि ज्या ज्या देवतेनी तिथं परिक्रमा केली, इंद्राणी परिक्रमा केली, त्यांच्या नावाचं त्यांनी इंद्राणी हे स्थापन केलेले लिंग, इंद्रेश्वर लिंग. चंद्राणी परिक्रमा केली, चंद्रेश्वराची असं ज्या ज्या देवतांनी तिथं तिथं परिक्रमा केली सगळ्यांनी त्या प्रत्येकाच्या नावाचे हजारो शिवलिंग तिथं आहेत. तरी पण आज तिथं डॅम झाल्यामुळं 4 डॅम झाल्यामुळं आज मूळ जी परिक्रमा होती तो मार्ग खंडित होऊन आज थोडा बाजूनं मार्ग झालेला आहे. 1000 एक किलोमीटर याच्यामध्ये ती वाढल्या गेली. वाढलाय. मूळ मंदिर, मूळ परिक्रमा मार्ग हा बॅक वॉटरमुळे पाण्यात गेल्यामुळं आज परिक्रमावासींना सुद्धा लांबून दूर अंतराने जावं लागतं. पण मूळ मंदिर आज हजारो तिथं मॅक्झिमम नर्मदेच्या काठावर तुम्हाला शंकराचे मंदिर आणि नर्मदेश्वराची लिंग असल्यामुळं ते पूर्ण तिथं स्थापित आहेत. तिथं त्यांची ऊर्जा तुम्हाला आहे. साधू संतांची ऊर्जा आहे. देवदेवत्यांनी तपश्चर्या केल्यामुळे त्यांची ऊर्जा आहे. त्याच्यामुळे ती एक आपल्या जर प्रारब्धात असेल तरच ही नर्मदा परिक्रमा आपल्याला घडू शकते. आणि ती मला माझ्या गुरूंच्या आशीर्वादानं मैयानं हाताला धरून नेल्यामुळं तिनं माझ्याकडून ते करून घेतलं. मी स्वतःला त्या बाबतीत खूप भाग्यवान समजतो. आता आपण काय करू की तुला आठवतं तसं हा 108 दिवसाचा प्रवास तू सांगत जावा. जितकं तुला आठवतं तेवढं तू रिव्ह्यू करून आम्हाला त्याचे सगळे अनुभव, तुला भिडलेले प्रसंग, तुझ्या कायम स्मरणात राहिलेल्या गोष्टी, त्यातून तुझी झालेली उपरती, तुझ्यामध्ये झालेले बदल आणि पहिला कृष्णा आणि 108 दिवसानंतरचा कृष्णा, याच्यामध्ये झालेले स्थित्यंतर, ही सगळ्या गोष्टी तू एका सलग पद्धतीने आम्हाला सांगितलीस तर सगळ्यांना ते ऐकायला आणि पाहायला देखील छान वाटेल. त्यामुळे आता तू सलग तुझ्या पद्धतीने बोल. इथे तुला वाटेल की थोडस थांबावं, तिथे आपण थांबू. चालेल, आपण आता कृष्णाशी थेट संपर्क करू. आमचा प्रवास ओंकारेश्वरून सुरू झाला. मोरटक्क्या मार्गे आम्ही
मी आणि माझ्या बरोबरचे आमचे गुरु महाराज गोस्वामी होते ते आम्ही चालू केलं. तर सुरुवातीला त्यांचं वय जास्त असल्यामुळं आम्ही 15-20 15 15 1 किलोमीटर 20 किलोमीटर सुद्धा फार कमी चालायचं, ते थकायचे. मग ते असं एक 5-6 दिवस झाल्यानंतर ते खूप थकले. 1-2 वेळेला ते रस्त्यात पडले, कारण मार्ग खूप नदीचा अवघड असल्यामुळं दगड धोंडे आणि चढ उतार डोंगर आणि अतिशय अवघड पौल वाट आहे. ह्या पौल वाटा अवघड असल्यामुळे त्यांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी 7व्या दिवशी माझ्यापासून थांबण्याचा निर्णय घेतला. थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता गुरुनं आपल्याला मार्ग दाखवलाय, त्या वाटेवर पुढे चालायचंय म्हणून मी माझा चालण्याचा निर्णय पुढे चालू ठेवला. ते परत अंबाजोगाईला वापस आले आणि मग ते गेल्यानंतर मी साधारण रोज 25 किलोमीटर 30 किलोमीटर 25-30 किलोमीटर मी माझी प्रॅक्टिस चालू करायला चालू केलं. वरचीवर गावाजवळ करायला चालू केलं. चालताना मला एवढा आनंद व्हायचा की मी कसं काय चालू शकतो, कारण मला इतकी चालण्याची सवय नव्हती. तरी पण मैया माझ्याकडून कसं काय एवढं सगळं करून घेते ह्याचं मला खूप आश्चर्य वाटायचं आणि माझ्या डोळ्यात खळखळून पाणी यायचं. खरं तर ह्या नर्मदेच्या परिक्रमेच्या प्रवासामध्ये मी आयुष्यात कधी रडलो नसो एवढा मी आनंदानं आणि तिच्या सहवासानं मी प्रचंड असा ढसढसा रडायचो. कारण काही काही असे असे प्रसंग यायचे, कारण मी ही परिक्रमा जी आहे ती मॅक्झिमम मी एकट्यानं केली. दिगंबरराव माझ्यापासून अंबाजोगाईला परत आल्यानंतर मी एकटा चालायला सुरुवात केली. काही जणांचे ग्रुप होते, पण माझी मी एकटा चालायचो. रोज 20 किलोमीटर 25 किलोमीटर. माझ्याबरोबर जे परिक्रमावासी असेल त्यांना नर्मदे हर म्हणायचं. गावातून जाताना पण आपल्याकडून छोट्या मुलापासून म्हाताऱ्या माणसापासून प्रत्येक जण आपल्याकडून नर्मदे हर करून घेतं आणि साधारण लाखो जप हा नर्मदेच्या काठावरचे लोक आपल्याकडून करून घेतात. त्याच्यामुळं तो एक विलक्षण अनुभव, विलक्षण आनंद मिळतो. चालताना लोक आपल्या अंगावरचे पांढरे कपडे वस्त्र पाहून आणि आपला सगळा पोशाख पाहून ते आपल्याला पूर्णतः मैया स्वरूपात असल्यामुळं ते आपल्याला इतकं प्रेम करतात की जाताना रस्त्यावर लोक आपल्या पाया पडतात. प्रत्येक जण त्यांच्या हातात असलेल्या रुपयापासून तुम्हाला 500 रुपयापासून कुणी तुमच्या हातात पैसे देतात. एक विलक्षण अनुभूती असते की आपल्याला ह्या गोष्टीची सवय नसते. अशा वेळेला आपल्या डोळ्यात खळखळ पाणी येतं की हे कसं काय, मैयाचं एवढं प्रेम आपल्यावर कसं काय. बरं, आपण नसतो असे आपल्यासारखे हजारो लोक चाललेले असतील, तरी पण ते लोक तेवढ्याच प्रेमानं आपल्याला तेवढं प्रेम देतात. मग सकाळी साधारण माझा दिनक्रम असा होता की मी सकाळी 3:30 ते 4 वाजता उठायचो. गर्दी साधारण पाहायचं आश्रमात किती इथे. जास्त गर्दी असलं तर 3:30ला उठायचो, नाही तर 4ला उठायचो आणि थंड पाण्यानं बाजूला मैया असली, तिथं लाईट असला, तिथं जर घाट असला तर तिथं जाऊन स्नान करायचं. नसेल तर मग तिथं त्यांचा हौद असेल, नसेल तर हापसा असेल, त्याच्यावर मी थंड पाण्यानं स्नान करायचं आणि स्नान झाल्यानंतर बरोबर त्याच्याबरोबर तुमच्या ओंकारेश्वरून निघताना एका बाटलीमध्ये नर्मदेचं पाणी, नर्मदा मैया आपल्या बरोबर दिलेली असते. कारण आपल्याला रोजच्या प्रवासामध्ये नर्मदेचं दर्शन रोज होईल हे सांगता येत नाही, कारण आता परिक्रमेचे मार्ग बदलल्यामुळं आणि पूर्णतः काठवून नसल्यामुळं रोज मैयेचं दर्शन होत नाही. म्हणून मैयेचं रोज दर्शन व्हावं म्हणून ती संकल्पना आहे की रोज ती बॉटल आपण बाहेर काढायची, तिच्यावर हळद कुंकू पूजा अर्चा करायची, रोज मैयाचं अष्टक म्हणायचं, मैयाची आरती करायची आणि मग आपण आपल्या आश्रमातून प्रस्थान करायचं. आपल्याला त्यांनी चहा वगैरे दिला त्यावेळेला तयार असला तर घ्यायचं, नाही तर आपण आपल्या मार्गाने पुढे निघायचं. कारण उद्या कुठं जायचं हे रात्री आश्रमात पोहोचल्यानंतरच आपण आधी चौकशी करून ठेवायचं की बाबा उद्या आपल्याला कुठवर जायचंय. आपला साधारण आपण किती किलोमीटर चालणार हे आपल्या स्वाधीन नाहीये, पण आपल्याला साधारण पुढचा मार्ग कसा हे आधी विचारून घ्यायचं. जंगल जर असेल, कारण परिक्रमेमध्ये 70% जंगल आहे असं म्हणतात. आता आपण काही स्वतः टक्केवारी मोजली नाही, पण खूप जंगल आहे. काही जंगल 22 किलोमीटर आहेत, काही 12 किलोमीटर आहेत, काही 10 किलोमीटर आहेत, काही 7 किलोमीटर आहेत, काही 6 किलोमीटर आहेत. काही जंगलामध्ये डांबरी रस्ते आहेत, काही जंगलामध्ये पौल वाटा आहेत, काही जंगलामध्ये कच्चे रस्ते आहेत. त्याच्याप्रमाणे दाट जंगल असलं तर आपण सकाळी थोडं सूर्योदयाच्या वेळेला निघायचं. नाहीतर मी साधारण 5:30 वाजता मी ह्याच्यातून आश्रमातून बाहेर पडायचं. मग मध्यंतरी मी असा महिना दीड महिना चालल्यानंतर माझ्या बरोबर 2 मुंबईच्या मैया माझ्यासोबत मिळाल्या, तेंडुलकर आणि कुलकर्णी मॅडम म्हणून. मग आम्ही तिघांनी तो प्रवास चालू केला.
तो प्रवास चालू होता. आम्ही त्या जवळजवळ माझ्यावर 15 एक दिवस होत्या. नंतर त्या पण प्रकृतीच्या कारणानं वापस गेल्या. पुढे मी माझा प्रवास एकट्यानं चालू केला. मला रस्त्यानं लोक तुम्हाला प्रत्येक आश्रमामध्ये आश्रमधारी तुमची एवढी सेवा करतात की तुम्हाला त्यांची सेवा बघून अक्षरशः लाज वाटते. की तुम्हाला खायला असू प्यायला असू त्यांच्या जवळ ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय प्रेमानं तुम्हाला ते देतात आणि आग्रहानं देतात. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपण परगावला कुठं नाहीये, आपण आपल्या घरीच आहे. मला तर तसे वैयक्तिक खूप अनुभव आले, कारण मी एकटा चालत असल्यामुळं आणि मला एकटं चालायचं होतं, कारण मला अनुभूती घ्यायची होती. मला त्याच्यामुळे भीती नव्हती, चालताना मला कधी भीती वाटली नाही, कारण मला अनुभूती घ्यायची असल्यामुळं मी चलत होतो. तर आम्ही तिघ जण त्या मुंबईच्या 2 मैयान आम्ही दोघं चालताना एक प्रसंग असा आला की अलीकडच्या गावात आम्हाला साधूंनी सांगितलं की आता पुढचा आश्रम थोडा अवघड या रस्ता अवघड आहे, तुम्ही पुढे काही जाऊ नका. पण माझ्या बरोबरचे त्या मॅडम असं म्हणले की बाबा दादा आपण पुढे जाऊ. काही हरकत नाही म्हणलं. आम्ही तिघ जण पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर आम्हाला आम्ही नर्मदेच्या कडकडनं जात होतो. जाताना आम्हाला 2 रस्ते लागले. तिकडे एक अशी प्रथा आहे की तिकडं तुम्हाला कळावं दिशादर्शक म्हणून तुम्हाला चिंध्या बांधलेल्या असतात रोडला, म्हणजे झाडांना किंवा कॉर्नरला. कुठं कुठं पाट्या आहेत, कुठं कुठं दिशादर्शक आहेत, कुठं कुठं चिंध्या आहेत. तर 2 रस्ते लागले, एक गावात जाणारा आणि एक कडन. तर आम्ही कडन चालत असताना सहज विचाराला पाठीमागून 2-3 जण आले, वरून जायचं का खालून जायचं. मग आम्ही त्याप्रमाणे सहज, कुणालाही असं वाटतं की सोप्या रस्त्याने जाऊन आम्ही वरच्या रस्त्याने चढून गेलो. आम्ही 3 जण आणि ते अजून 2-3 होते. असं चालत चालत वरून चाललो. उजव्या हाताला मैया होती, कारण परिक्रमेमध्ये मैयाला उजव्या हाताला ठेवूनच तुम्हाला प्रदक्षिणा करावं लागतं आणि मैयाला कुठेही क्रॉस करायचं नाही, हा एक खूप कडक नियम आहे. मग चालत असताना पुढं आम्ही 2-3 किलोमीटर गेलो असताना खालून आम्हाला नर्मदेतून एक होडीवाल्याने आवाज दिला, बाबाजी ऊपर मत जाओ, आगे मत जाओ, आगे रास्ता नहीं है. अरे मग क्या करने का, तो क्या करने का, तो बाबा सीधे ऊपर डोंगर से नीचे आओ. आता तो सहज म्हणला नीचे आओ, पण ते खाली येणं अशक्य होतं, कारण ते शक्य नव्हतं, कारण डोंगर खूप उंच असल्यामुळं आणि मैया खाली खूप असल्यामुळं खूप त्रासदायक होतं ते. आणि मला स्वतःला वरून खाली पाहिल्यावर चक्कर येण्याचा प्रॉब्लेम आहे, मला ती फिरले जातं, कारण मणक्याचं ऑपरेशन पासून माझ्यात तो दोष निर्माण झालेला आहे. तरी पण आम्ही डोंगरावर उतरण्याचा प्रयत्न केला, पण गोटे 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 असल्यामुळे पाय घसरायला आणि आम्ही 3 जण घसरत चालल्यानंतर मग मनात एक भीती निर्माण झाली, बीपी वाढल्यासारखं झालं की आपण आता खाली उतरू शकत नाही. बरं, आमच्या बरोबरचे जे 2 साथीदार होते त्याला आम्ही आवाज दिला, बाबाजी हमको पकड के लीजिए. पण महाराष्ट्रीयन जरी असले तरी त्या लोकांनी ऐकलं नाही. ते डोंगर घसरून घसरून ते आमच्यापेक्षा वयानं यंग होते, घसरत ते खाली निघून गेले. खाली निघून गेल्यानंतर आम्ही 3 जण अडकलो होतो, त्या 2 मैया आणि मी. परिस्थिती अशी भयानक झाली की पाय खूप लटलट करायले, डोळ्यात प्रचंड पाणी यायलं. अक्षरशः मी रडत होतो की आता आता मला हे उतरणं शक्य नाही, कारण आम्ही निघालो होतो गेलेल्या आश्रमामधून साधारण 4 वाजता, उशीर होत गेला, 5-5:30 होऊन गेले. आता त्यावेळेला हिवाळा असल्यामुळे लवकर संध्याकाळ होणार हे माहिती होतं आणि रस्त्याला परिक्रमावासी कोणी दिसत नव्हते. त्याच्यामुळे ढसढस ढसढस डोळ्यात पाणी यायला की आता आपण, म्हणजे मी तर स्वतः पुरुष असून अडकलो, पण ह्या लेडीजला, ह्या मैयाला मी कसं बाहेर काढू, कारण मी स्वतःच हातबल आहे. त्याच्यामुळे मी फक्त रडत होतो, डोळ्यात पाणी माझ्या खूप दाटून आलं होतं, मी रडत होतो अक्षरशः. तर तिकडे एक अशी पद्धत आहे, त्यावेळेला तो पहिला अनुभव असल्यामुळं असं सांगितलं जातं की मैयाला तुम्ही 3 वेळेला आवाज द्या, तुम्हाला ती प्रचंड वेगाने मदतीला तुम्हाला धावून येईल. त्याप्रमाणे मी मैयाला मोठ्यानं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणून मोठ्यानं केविलवाणी स्वरूपात आणि माझ्या रडण्याच्या आवाजात मी तिला मोठ्यानं आरोळ्या दिल्या, 3 आरोळ्या दिल्या. एक 10-15 मिनिटं थांबलो. 10-15 मिनिटं थांबल्यानंतर असं एक हे झाले की पलीकडून परिक्रमावासी यायलेली दिसली. परिक्रमावासी दिसली की थोडा मनात एक धीर आला की आता कुणीतरी येईल. तर तेवढ्या वेळात आमच्या बरोबरच्या तेंडुलकर मॅडमनं काय केलं की त्यांनी स्वतःची बॅग खाली ढकलून दिली आणि त्या घसरत 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 खाली आल्या. मला वाटलं की आता ह्यांचा पण हातपाय मोडू शकतो म्हणून. मग ते खाली आल्यानंतर त्या घसरत रोडला आल्या आणि त्यांनी मध्य प्रदेशचे जे परिक्रमावासी होते त्यांना अडवलं, दादा ठहरो, हमारे ऊपर दादा और मैया अटक गए हैं, उनको तुम नीचे लाओ. ते म्हणजे ठीक आहे.
मग त्यांनी वर येण्याचा प्रयत्न केला, पण डोंगर अवघड असल्यामुळं आणि गोटे असल्यामुळे त्यांना पण वर येता येईल. मग त्यांनी अजून दोघांना सोबत घेतलं. माझ्याकडे दोघं आले आणि त्या कुलकर्णी मॅडमकडे दोघं जण गेले. असं त्यांना पण खूप त्रास घेऊन, काठी घेऊन वर यावं लागलं. त्यांनी आले, मला उठवण्याचा प्रयत्न केला. माझे पाय एवढे लटलट कापत होते की मी प्रचंड भीतीनं गांगरून गेलो होतो. उभा राहिलो की माझे पाय लटलट कापाय, मला उभा राहता येईल. ते म्हणले, बाबाजी आप बहुत घबर गए. मैं बोला, हो गया, मेरा बीपी भी बढ़ गया है, मैं बहुत घबर गया. मग त्यांनी माझी बॅग स्वतःच्या पाठीवर घेतली, माझी चप्पल पण त्यांनी हातात घेतली आणि मला धरून दोघांनी, मला आणि पलीकडल्या त्या दोघांना, कुलकर्णी मॅडमला, आम्हाला खाली आणलं. मी खूप प्रचंड घाबरलेलो होतो. खाली आलो, पाणी पिलो, थोड्या वेळ बसलो. पण दुसरं संकट लगेच उभा राहणार होतं हे आम्हाला पुढे माहित नाही. साधारण अर्धा किलोमीटर आम्ही त्यांच्यावर गेलो की तिकडून येणारी एक मोठी नदी आम्हाला आडवी आली. कारण नर्मदा परिक्रमा करताना तुम्हाला साधारण 999 नद्या क्रॉस कराव्या लागतात. आता त्या क्रॉस करताना काही नदीवर तुम्हाला सिमेंटचे पूल आहेत, काही नदीवर तुम्हाला लाकडी पूल आहेत, काही नदीवर तुम्हाला आपले पाण्याचे ड्रम असते त्याचे पूल तयार केले, काही नदीवर तुम्हाला बांबू एकामेकाला म्हणजे बांधून तयार केले, काही नदीवर तुम्हाला लोखंडाचे आपल्या शिड्या जशा करतात तसे पूल तयार केले, आणि काही नद्या गुडघ्याच्या खाली ज्याचं पाणी आहे त्या वेगानं वाहतात, पण त्या तुम्हाला अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाणी असल्यामुळे त्या तुम्हाला तुमच्या बरोबर जे व्याजदंड असतो तो तुम्हाला टेकवत 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 तुमच्या पायात बूट आणि चप्पल आहे ती काढत काढत तुम्हाला ती नदी क्रॉस करावं. अशा प्रमाणे आम्हाला ती नदी लागली. नदी लागल्यानंतर तिच्यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाय टिवील तिथं पाय आमचा मध्ये चालला. मग आम्ही घाबरलो होतो, पण आमच्या बरोबर ते एमपीचे परिक्रमावासी असल्यामुळे त्यांनी आम्हाला धरून आम्हाला पलीकडच्या तीरावर नेलं. गेल्या वर्षी नर्मदेला परिक्रमेला प्रचंड पूर आल्यामुळं नर्मदेला खूप असे घासून गेलेले डोंगर होते. त्याच्यामुळे उंचावर पूर्ण असं कच्च्या रस्त्यानं चढायचं होतं. तर त्यांनी वर त्यांचे जे आधीचे साथीदार गेले त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ह्यांना वर घ्या. मग त्यांनी माझी बॅग तर त्यांनी घेतली होती. आम्हाला त्या एमपीच्या लोकांनी वर तिघांना, त्या दोन लेडीजला आम्हाला वर ओढून खेचून घेतलं. आमचे कपडे वगैरे पूर्ण भरले होते. नंतर आम्ही नर्मदेचा किनारा लागल्यानंतर मग नंतर याच्यावर घाटावर जाऊन कपडे वगैरे सगळे धुवून आश्रमात गेलो. असा तो आमचा भयानक अनुभव. आणि त्यावेळेला मी अक्षरशः रडत होतो. त्यांचा व्हिडिओ पण मी काढला होता, कारण मी मैयाला 3 वेळेला आवाज दिल्यामुळं त्या एमपीच्या माणसानी आम्हाला वाचवलं. ही माझी मनात पक्की खूणगाठ झाली होती की मैयाला आपल्याला वाचवलं. त्याच्यामुळे माझं पुढं भिण्याचा प्रश्नच नव्हता. पुढं मला असे प्रसंग येत गेले, पण मी तसा 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 पुढे चलत गेलो. पुन्हा पुन्हा आम्ही एक 8-15 दिवस त्या दोघी माझ्याबरोबर राहिल्या. अंकलेश्वर पर्यंत त्या राहिल्या. अंकलेश्वरचा त्यांचं डिसिजन बदललं. दुसऱ्या मॅडमला मैयाला पायाला जखम झाली, त्या वापस निघून गेल्या. नंतर दुसऱ्या जे मॅडम होत्या त्या ॲटोनं विमलेश्वरला गेल्या. अशा रीतीने मी परत एकटा पडलो. एकटा पडल्यानंतर मी परत बुलबुला मार्गे विमलेश्वरला जायचं ठरलं. त्यावेळेला मात्र निश्चित खून गाठ बांधली की बाबा सोबत कुणाच्या चालणं काही खरं नाही, कारण सोबत आपण चालताना प्रेम लागतं आपल्याला. आपल्याला त्या माणसावर आपण डिपेंड असल्यासारखं वाटतं. कारण आमची एक 15 दिवसाची अशी सिस्टीम तयार झाली की आम्ही 5:30 वाजता सकाळी बरोबर निघायचं. आमच्या बरोबर बॅटऱ्या होत्या. त्या लेडीज जरी असले तरी मी बरोबर असल्यामुळे आम्ही निघायचं. जिथं आम्हाला टप्पे घ्यायचे ते टप्पे घ्यायचे. साधारण एक असं आमचं ठरलेलं होतं किंवा सकाळी पहिल्या टप्प्यात 4 किलोमीटर चालायचं, नंतर थांबायचं, नंतर 3 किलोमीटर थांबायचं, नंतर 2-3 आम्ही थांबत चालायचं. कारण खांद्यावर 10 किलोचं वजन असल्यामुळे आपण जास्त चालू शकत नाही. त्याच्यामुळे खांदे सुचतात, तुम्हाला कुठं ना कुठं थांबावं लागतं. आणि नदीच्या किनाऱ्यानं चालताना पायाला लागणं, पायात दगड अडकणं, झुडपं अडकणं, तुम्हाला वर चढणं खाली चढणं खूप अवघड आहे. मैयाच्या कडनं चालणं म्हणजे आनंद खूप आहे, पण त्याच्यामध्ये चालणं खूप अवघड आहे. ती एक परीक्षा आहे. पण आम्ही काटत 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 चालायचं. जिथं कुठं आम्हाला गाव लागल तर गाववाले मी चहाला बोलवायचे, कुणी नाश्त्याला बोलवायचं. त्याच्यामुळे आम्ही असं करत करत आम्ही 15 दिवस पूर्ण केली. त्या अंकलेश्वरून पुढे गेल्यानंतर मी पुढं बुलबुला मार्गे मग विमलेश्वरला आलो. विमलेश्वरला मग ह्याला बुलबुलाला येताना त्या दिवशीच मला एकटं पडल्यासारखं झालं. मी रस्त्यानं चलत होतो त्या मार्गात.
कुणीही मला परिक्रमावासी आढळला नाही. मला सारखं असं वाटायचं की आपण रस्ता चुकलो की काय. जो कुणी भेटेल त्याला मी प्रत्येकाला विचारायचो की अरे रस्ता बरोबर आहे का, बुलबुला मार्गेचा आहे का. हो, कारण मी एकटाच चाललेलो होतो, सोबत तुटलेली होती, त्याची कुठेतरी मनात खंत होती. पण एक दृढ निश्चय होता की माझ्या बरोबर मैया आहे. कुणी मला विचारायचं बाबाजी तुम अकेले चलते क्या, मैं बोला हाँ मेरे मैं अकेला नहीं, मेरे साथ मैया है. मैयाच्या विश्वासावर मी चलत राहायचं. प्रचंड रस्त्यात भूक लागली होती, खूप त्रास होत होता, कारण तसं ते अंकलेश्वर पासून बुलबुला अंतर हे जास्त होतं. त्याच्यामुळे मला भूक लागली, खूप त्रास होता. मैयाला म्हणलं मैया मला खूप भूक लागली आणि मला काहीतरी खायची, माझी जेवणाची व्यवस्था कर. असं म्हणल्यावर एक 200-300 किलोमीटर 200-300 मीटर अंतर गेल्यानंतर मला उजव्या बाजूने आवाज आला की बाबा बाबाजी इधर आओ, थोडा भोजन प्रसादी करके जाओ. आता बुलबुला आश्रम जवळ आला होता, पण त्यांनी बोलवलं त्यावेळी मी त्याची वाटच पाहत होतो. तिथे गेलो, पाणी पिलो, त्यांनी मला पोळी आणि लोणचं दिलं, ते मी पोटभर खाल्लं. चहा दिला आणि पुढे मी बुलबुलाच्या आश्रमामध्ये गेलो. तिथं थोडा वेळ आराम केला आणि पुढच्या प्रवासाला पुढे मी निघालो. असं करत करत मी एकटाच प्रवास करत चालायचो. एकटा प्रवास करण्यामध्ये मी एकटा असल्यामुळे गावातून जाताना लोक मला एकट्याला बोलवायचे. कुणी घरात या म्हणायचे, बाबा चाय पी के जा, बाबा खाना खा के जा, बाबा भोजन करके जा. आणि जिथं शक्य आहे तिथं मी करायचं. कारण दुपारच्या वेळेला साधारण 11:30 ते 1:30 मध्ये आश्रमात गेल्यानंतर जिथं काही तयार असेल त्या आश्रमात भोजन प्रसादी घ्यायची आणि पुढचं अंतर टप्पा काढायचा. साधारण रोज मी 25, 30, कधी 35 आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मग कधी कधी मला ओंकार आपलं अमरकंटक ते ओंकारेश्वर मध्ये कधी कधी आश्रम लांब असल्यामुळे 40-40 किलोमीटर सुद्धा चालावं लागलं. पण मी काही चाललेलो नाही. हे काय जे चालवलं हे सगळं मला मैयानं चालवलं. कारण माझी ती ताकदच नव्हती. संकल्प घेतल्यापासून माझ्या अंगात जी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झाली, ह्याची मी म्हणजे सांगू शकत नाही की माझ्या अंगात ती कुठल्या प्रकारची ऊर्जा होती. आणि ती मैयाची ऊर्जा असल्यामुळे मी तेवढ्या ताकदीनं पुढे पुढे चालत होतो. वरचीवर माझं वजन कमी होतंय असं मला जाणवत होतं. कारण मी ज्या वेळेला अंबेजोगाईला वापस आलो त्यावेळेला जाताना माझं 85 किलो वजन होतं, येताना माझं 20 किलो वजन जातं, 65 किलो. कारण रोजचा प्रवास, मिळेल ते खाणं, मिळेल तसं झोपणं. काही ठिकाणी असे प्रसंग यायचे की आश्रमात सुरुवातीचे लोक, सुरुवातीला येणारे आरंभशूर खूप असतात, त्याच्यामुळं गर्दी असायची. मला आश्रमात जायला उशीर झाला तर मला कधी आश्रमात जागा मिळायची नाही. कधी मला वरांड्यात झोपावं लागलं, कधी मला आश्रमात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली झोपावं लागलं, कधी आंब्याच्या झाडाखाली झोपावं लागलं. त्या लोकांचाही नाविलाज होता. ते लोक जेवढी आपली सेवा करता येईल तेवढं करत होते. पण शेवटी परिस्थिती अशी झाल्यानंतर की जिथं त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक आल्यानंतर त्यांना ते अशक्य व्हायचं. मग जिथं आपल्याला सोय लागेल तिथं आपण रात्रीचा विश्राम करायचा. जे त्यांनी भोजन प्रसादी, खिचडी असू, वरण असू, बटाट्याची भाजी असू किंवा तिखट, तिकडे तिखट मिळतं. साधारण आपले 4-5 पोळ्याचं एक तिखट असतं. मोठ्या प्रमाणात कणकीचा गोळा करून तो हातावर असा भाकरी टाईप हे केला जातो आणि तो आहारामध्ये टाकला जातो आणि तो भाजून तुम्हाला देतात. कारण एवढ्या लोकांना पातळ पोळ्या करून देणं शक्य नसतं. त्याच्यामुळे तिखट तुम्हाला, पण तुम्ही एवढा प्रवास केले असते, एरवी तुम्हाला घरी ते पचणार नाही. पण तुम्ही एवढा प्रवास करता त्याच्यामुळे ते तिखट पण तुम्हाला मैयाचा प्रसाद असतो, ते तुम्हाला सहजरित्या तुम्हाला पचतो तो प्रसाद. दुसरा प्रसंग असा झाला की मी सप्तधारापासून चलत असताना असं पुढे गेलो. पुढे जात असताना मी एकटाच होतो, कारण मी एकटाच चालण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी एकटाच चालत होतो. चालताना असं झालं की पुढे मी अलीकडे विचारलं की रस्ता हाच आहे का. तर म्हणजे हाच आहे. मला थोडी मनात शंका आली की बाबा हे सगळं शेत दिसायले, गहू पेरलेले दिसायला, पुढं तर सगळं दाट दिसायले. पण तो म्हणला बाबाजी हे शेतामधून जे पाऊल वाटे त्या पाऊल वाटेन जा. तिकडं काय केलेलं आहे शेतकऱ्यांनी की बाबा तुम्हाला त्यांच्या बांधावून रस्ते दिलेले आहेत. ते अतिशय घातक आहेत आणि त्रासदायक आहेत. कारण त्यावेळेला गव्हाची पेरणी झालेली असती, त्याच्यामुळे छोट्या स्वरूपात गव्हाचं पीक आलेलं असतं आणि त्यांनी पाणी दिलेलं असतं स्प्रिंकलरने. स्प्रिंकलरनं पाणी दिल्यामुळं ते पाणी त्या बांधावर उडतं, आपले पाय घसरतात, आपण घसरून पडण्याची शक्यता असते. तशात पण ती काठी टेकवत 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 मी ते पायाला चिखल लागला. मी ते अंतर क्रॉस करत होतो. पुढे गेलो, अचानक मी स्तब्ध झालो. स्तब्ध झाल्यानंतर असं लक्षात आलं की
काहीतरी वेगळं झालंय. पाहतोय तर पुढं तो डोंगर संपलेला आणि पुढं रस्ता नाही. मग मी अवाक झालो. तू मागं पाहतो, तो मागं कुणी नाही, माझ्या पुढं कुणी नाही. आणि अचानक समोर एवढं मोठं भयानक दिसायला, खाली वाकून पाहिलं तर खूप खोल, 200-300 फूट असं खोल, एक पलीकडून मोठी नदी आलेली. उजव्या बाजूला मी म्हणजे तिच्या नर्मदेच्या जवळून आले, ती नदीचा आवाज, भयानक आवाज यायला. खाली वाकून पाहिल्यानंतर मला तोच प्रॉब्लेम आला की मला परत चक्कर आली आणि मी स्तब्ध झालो. आणि त्या डोंगराला खाचा केलेल्या होत्या, पौलवाट सुद्धा नव्हती खाली उतरायला. त्याच्यामुळे मी प्रचंड भेदरलो आणि घाबरलो. घाबरल्यामुळं मला खाली बसा वाटायला, पण स्प्रिंकलरनं पाणी दिलेलं असल्यामुळे शेतामध्ये मला खाली बसायला खाली चिखल होतं. माझे खांदे खूप ताठून गेले होते, कारण पाठीवर माझ्या 10 किलोचं वजन होतं. आणि मी त्या चिखलातून आल्यामुळं पाय माझे चिखलानं भरलेले होते. मी थकून गेलो होतो. तर आजूबाजूला कुणी शेतकरी दिसेना, कुणी काही दिसायला तयार नाही. खळखळ खळखळ डोळ्यात पाणी आलं. मी अक्षरशः रडत होतो. आता हे आज सांगणं खूप मला सोपं आहे, पण त्यावेळेला माझी जी परिस्थिती होती ती खूप भयानक होती. कारण मला असं वाटायला की आता आपण रस्ता चुकलो तर नाही किंवा काही झालं, आपल्याला हा रस्ता तर खूप अवघड दिसायला. कारण वाकून पाहिल्यानंतर डाव्या बाजूने जी नदी आलेली, त्या नदीवर लाकडाचा पूल केलेला आहे. आणि त्या लाकडाचा पूल परत क्रॉस करायचा म्हणजे दुहेरी संकट दिसायले. आपण जर इथून निष्ठलो, बॅग सगळं खाली गेलो, तर आपण नदीत जाणार, हे लक्षात यायला. आता ही गोष्ट आपल्याच्यानं करणं शक्य नव्हती. मग शेवटी मी पुनश्च तो प्रयोग केला की मोठ्यानं पोटतिडकीनं नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मोठ्यानं आवाज दिला. माझ्या त्या आवाज देण्यामध्ये केविलवानापणा होता. मी रडत पण होतो, मी घाबरलेलो पण होतो, कारण मी एकटा होतो, कारण मी डेअरिंग केली होती. पण माझा ठाम तिच्यावर विश्वास होता की मला कुणीतरी सोडवायला येईल, मैया सोडवायला हवं. आणि मी 10 मिनिटं त्या जागेवर थांबलो. प्रचंड कंटाळलो होतो, थकलो होतो. तिला आवाज दिल्यापासून 10 10 मिनिटाच्या आत 3 जण मागून परिक्रमावासी आले. आल्यानंतर त्यांनी मला पाहिलं, बाबा क्यों बोले, घबर गए क्या? बोला हाँ बाबा, थोड़ा घबर गए, तो थोड़ा मेरे को भी डर लग रहा है नीचे उतरने, क्या होगा बोले चलो. तो नीचे वो त्यांनी वाकून पाहिलं तर ते, अरे बाबा बहुत डेंजर आहे बोले, इस वास्ते तुम डर रहे थे, हा बोले. मग त्यांनी त्या दोन, त्याच्यातला एक तरुण होता, मग त्यांनी त्या दोघांना खाली उतरून खाली नेऊन सोडलं, त्यांना बसवलं. त्यांनी स्वतःची बॅग काढली, वर आला, मला म्हणला उठा बाबा. मी उठलो. पण मी उतरायला निघालो तर मला पुन्हा पहिल्यासारखा प्रॉब्लेम. मला ती काठी, ती बॅग, ते कमंडलू घेऊन त्या खाचत पाय ठेवून मला काही निसटेल. मी तो पुन्हा निसटण्याचा आणि तो मी दोघे पडण्याचा प्रयत्न व्हायला. मग त्यांनी काय केले की माझी बॅग खांद्यावर घेतली. तो परत माणूस खाली गेला आणि त्यानं खाली बॅग ठेवली, परत वर आला, चप्पल माझी हातात घेतली आणि मला हाताला धरून, लहान मुलाला बसून जसं आणते तसं त्यानं मला बसवत बसवत, त्यानं घसरत घसरत आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर ती बॅग त्यानं परत त्याच्या पाठीला अडकवली. त्या लाकडाच्या पुलावून धरत, कारण लाकडाचा पूल म्हणजे असे दोन्हीकडे बांबू बांधलेले आणि मध्ये असे बांबू बांधलेले, ती आपण काठी टेकवायला ती सुद्धा मध्ये जायची भीती, आणि बाजूला असं दोर बांधलेली, ती दोर धरून चालायची. त्याने माझ्या हाताला दंडून, हाताला धरून मला पलीकडं नदी क्रॉस केली. साधारण अर्धा एकर मला पलीकडे नेलं. पाणी वगैरे तिने दिलं. बाबा आता घाबरू नका म्हणले. आणि परत त्यांनी माझ्या अंगावर ती बॅग अडकवली आणि ते परत त्या दोन परिक्रमावासी न्यायला आले आणि मी पुढं माझं मार्गक्रमण चालू. पण ज्या ज्या वेळेला मी मैयाला आवाज दिला, त्या त्या वेळेला मला धावून यायची. मग मी पुढे एकटा चालवलं की प्रचंड माझ्या डोळ्यात पाणी यायचं की मी आज एवढ्या संकटात सापडून सुद्धा तू मला प्रत्येक वेळेला मदत केली. पण असाच प्रवास माझा पुढे चालू होता. गावाच्या गाव येत होते, मी चलत होतो. प्रत्येक ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं, तिथं आराधना करायची, बसायचं, नामस्मरण अखंड मैयाचं चालू होतं. कारण नर्मदा खंडामध्ये तिच्या नामस्मरणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण तिथं देवानी स्वतः साधना केली असल्यामुळे दुसऱ्या देवाला बोलवण्यापेक्षा तिचं नामस्मरण केलं आणि तिला बोलवलं की ती कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला प्रगट होणार हे आपल्याला माहित. असंच मी चालत 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 असताना परत मी ह्याला आलो, मांडवगड म्हणून आहे. मांडवगडला आलो. मांडवगडला आल्यानंतर माझ्या मागे 1 2 3 दिवस माणसं माझ्यावर परिक्रमावासी चलत होते. एक दोघांची ओळख झाली, ते नवरा बायको माझ्यावर होते, अजून एक दोघं होते. आणि असं चलत असताना मांडवगड आला. आणि मला एक सवय होती की मी सगळ्याच्या पुढे चालायचं, मागं कुणाच्या राहायला नको. आपली स्पीड कमी असल्यामुळे पुढे, मी पुढे गेलो की पुन्हा गेल्या वेळेला जसं झालं तसंच प्रकार झाला. मी एकदम थबकलो. पाहिलं तर खाली असा
किल्ल्यासारखं एकदम खोल होतं, खाली उतरणं शक्य नव्हतं. आणि खालची जी वस्ती आहे किंवा खालचा जो भाग आहे ते अतिशय छोटा छोटा दिसायला. मला पाहिल्यावर तिथं चक्कर आली आणि मला झाक आल्यासारखी झाली. मी तिथंच जागेवर लुंडकलो वरच्या बाजूला. ते परिक्रमा अशी पळत आली, बाबा को क्या हो गया? मैं बोला मेरे को नीचे देखना, चक्कर आ गई, ये रास्ता कैसा है? तो यहाँ से उतरना। बोले मैं तो नहीं उतर सकता, मैं तो रोड है तो मैं रोड से जाऊँ, नहीं 10-12 किलोमीटर लंबा, मैं कहीं से भी हूँ, मैं वहां से ही जाऊंगा, मैं तो नहीं उतर सकता क्योंकि मेरे को डर लग रहा है। काय उतरायची परिस्थिती अशी होती की डोंगरावरून वरून जे येणारं पाणी आहे, जी घळ असती, ते त्याच्यावरून ते उतरायचं होतं, कारण ते खूप भयानक होतं. पण माझ्यावर 1-2 दिवस चाललेले ते कपल मधले जे एक जण आपले नगर जिल्ह्यातले होते, ते मला म्हणले परिक्रमावासी, बाबा तुम नहीं आओगे तो मेरी परिक्रमा पूर्ण नहीं, मैं तुमको नीचे लेके जाऊँ। मैं बोला बाबा नहीं जा सकता, मेरा बोझा बहुत ज्यादा है, मैं चल नहीं सकता, मैं मेरे को चक्कर आती। नहीं नहीं बोले, मैं तुमको ले जाऊँ। आता ले जाऊंगा बोले तर ठीक आहे मग आम्ही निघालो. त्याची बायको माझ्या मागे होती, त्यानं खऱ्या अर्थानं तर त्याच्या बायकोला धरायला पाहिजे होतं, पण ती मैयाची काहीतरी लीला होती, ती बाई माझ्या पाठीमागे राहिली आणि त्यानं माझ्या हाताला धरले. निघाल्याबरोबर पहिला एक 5-25 पावलं आम्ही वरून गेलो असतो तर दोघे आम्ही घसरलो. घसरल्यानंतर पडलो. पडल्यानंतर त्याच्या लक्षात आले की बाबा घाबरून चालतो आणि बाबामध्ये कॉन्फिडन्स कमी चालण्याचा. मी म्हणलो मी तुम्हाला आधीच म्हणलं, मी वर वापस जातो, नसलं तर तुम्ही पडताल, मी पडत नाही आता माझ्या लक्षात आलं म्हणजे काय करायचं. त्याच्यात त्या मैयानं काय केलं की माझ्या हातातलं कमंडलू त्यांनी स्वतः घेतलं, बाबा तुम्ही आता नुसतं त्यांच्या दंडाला धरा. त्यांनी माझ्या दंडाला धरलं, हातात हात धरलं आणि त्या माणसानं अक्षरशः 4 किलोमीटर पूर्ण खडी पहाड मला खाली आणून सोडलं. आम्हाला 4-1 तास उतरायला लागलं. पण ही सगळी मैयाची कमाल होती. 4 किलोमीटर त्यांनी मला कसं खाली आणलं आणि मी कसा खाली आलो हे माझी मला माहिती. मी आल्यावर फक्त ढसा रडत होतो, कारण तो विलक्षण अनुभव होता आणि अतिशय कठीण प्रसंग होता. ज्या वेळेला खाली आलो त्यावेळेला पाणी पिलो, बसलो, त्या बाबांचे मी आभार मानले. ते म्हणले बाबा आभार तुम्ही मानू नका, ते सगळं मैयानं आमच्याकडून करून घेतलं आणि तुम्हाला आम्ही इथं आणल्यामुळं आमची परिक्रमा पूर्ण आम्हाला झाल्यासारखी वाटली. पुढं मग त्यांचा आमचा 1-2 दिवस सोबत राहिली. मग चालण्याच्या स्पीड कमीमुळं ते परत माझ्यापासून दूर झाले. परत मी एकटा चालायला चालू. असं चालत असताना पुढं काय झालं की माझ्या पायाला जखमा व्हायच्या, चालायचं, पायाला जखमा व्हायच्या, चालायचं. कारण मी बूट घालत होतो, सगळ्यांनी मला सांगितलं होतं की बूट घातल्यावर त्रास होत नाही. पण बुटाचा परिणाम आज झाला की बुटामध्ये हवा लागायची नाही. त्याच्यामुळे चिखल्या व्हायच्या, चिखल्या झाल्या की फोडं व्हायचे, फोडं झाली की जखमा व्हायच्या. रोज संध्याकाळी पायाला परत मलम लावणे, परत पावडर टाकणे, परत सकाळी बूट घालणे आणि परत चढणे. हा नित्यक्रम चालू. पण ते पायाच्या जखमा वाढत होत्या तर त्याच्यामध्ये पायाला जखमा झाल्यानंतर त्या जखमेतून कुठून तरी आत इन्फेक्शन झालं आणि ते इन्फेक्शन तळपायावर आलं. तळपायावर आल्यानंतर माझा पाय प्रचंड सुजला, मला चालता येईना तर मी नंतर मग तिथं डॉक्टरला दाखवलं. त्यांनी मला टेम्पररी पेन किलरच्या गोळ्या वगैरे दिल्या. मग तितक्या पुरतं कमी व्हायचं, पुन्हा वाढायचं. बरं ते इन्फेक्शन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की माझा पाय पूर्णतः सुजला. पूर्ण पाय सुजल्यानंतर मी जवळजवळ नेमावरच्या अलीकडच होतो. त्यावेळेलाच मला त्रास सुरू झाला. पण मैयाचं काहीतरी ते हे असेल तर माझं साधारण अं, कोणतं गाव ते अहिल्याबाई होळकरच्या महेश्वरला माझा बूट चोरीला गेला. बूट चोरीला गेल्यानंतर मी 2-3 किलोमीटर पायी चाललो आणि परत मी चप्पल विकत घेतली. चप्पल आणि पायमोजे घातल्यानंतर थोडंचं प्रमाण माझ्या कमी झालं. पण मध्ये जे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन कायम होतं. त्याच्यामुळे माझ्या बरोबर जे मागे पुढे परिक्रमा चालणारे वासी होते ते हळूहळू पुढं सगळे निघून गेले. मी एकटाच चालायचो. चालत असताना पुढं नेमावर आलं. नेमावर आल्यानंतर साधारण 1800 किलोमीटर च्या अलीकडं, नेमावर यायच्या अलीकडं मी आमचे भाऊ डॉक्टर NP देशपांडे, चुलत भाऊ, त्याला दाखवलं की मला असा असा त्रास व्हायलाय आणि पाय खूप सुजलाय, मला चालता येईना. तर त्यानं पाहिलं, ते म्हणलं पायाला इन्फेक्शन झाले आणि तू ह्या गोळ्या घे आणि थांब म्हणला कुठेतरी. तरी पण मी गोळ्या घेतल्या आणि परत मी करायला नाही पाहिजे पण 10 किलोमीटर चाललो. चालल्यानंतर मला परत माझा पाय सुजला. पाय सुजल्यानंतर मला खूप त्रास व्हायला.
आता गाव खूप आडवळणी असल्यामुळे पाय सुजला, पण तिथं माझ्या बरोबर चालणाऱ्या परिक्रमावासी मागं पुढं होते, त्यांनी पाहिलं. तर त्या मैयानी माझी एवढी सेवा केली की त्यांनी आपले धोत्र्याचं जे पानं असते ते पानं गरम करून माझ्या पायाला लावले, किंवा एरंडीच्या झाडाची पानं आणून माझ्या पायाला लावली. त्यांचा असा समज होता की माझ्या पाय मुरगळलाय, किंवा काहीतरी हाड वगैरे हे झालेले सरकलेले, पाय एवढा सुजला. त्यांनी स्वतःच्या रुमालानं माझी ती सेवा करायची, ते पाय माझे गरम करायचे, मला त्या भट्टीच्या जवळ आणायचं आणि स्वतःपासलं क्रीम त्यांनी माझ्या पायाला लावायचं. माझ्यासाठी त्या दिवशी त्यांनी त्या आश्रमात मुक्काम केला. मला खूप डोळ्यात पाणी यायचं की आपण कोण, कुठले, ह्या मैया कोण, कुठल्या, पण ह्या मैयेच्या स्वरूपात माझ्या पायाची सेवा करतात. आज आपल्या पायाला कुणी एखाद्या स्त्रीनं हात लावणं हे आणि मोठ्या, ते आपल्याला खूप भयानक वाटतं, कारण आपली सेवा करून घेताना ती आपल्याला सवय नसते, त्याच्यामुळे डोळ्यात खळखळ पाणी यायचं. ते म्हणायचे, बाबा तुम्ही असं रडत जाऊ नका, तुम्हाला आम्ही काय करायला. मी म्हणलो, तुम्ही सेवा करायला हेच माझं खूप दुःख आहे, कारण मला तुमच्याकडून सेवा करून घ्यावं लागेल, ही मला खूप त्रासदायक आहे. पण त्यांनी पाहिलं की बाबाचा पाय काही कमी होत नाही. मग सकाळी पण पाहिलं पाय उतरायला तयार नाही, मग त्यांनी तिथल्या आश्रमधारींना सांगितलं की बाबाला कुठेतरी तालुक्याच्या जवळपास बाबाला गाडीवर नेऊन सोडा, कारण बाबाचा पायाचा प्रॉब्लेम वाटला, बाबा चलू शकत नाही. मग त्यांनी त्या म्हणल्या, बाबा तुम्ही गाडीवर पुढे जा आणि आम्ही तवर मैयाच्या कडनं येतो. तुम्ही मग तिथल्या, एक तर तिथं मैयाचा किनारा, आणि महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशमध्ये टेम्परेचर खूप कमी असतं, म्हणजे आपल्याकडे 10लाच आपल्याला थंडी खूप असते, तिथं साधारण +5 पर्यंत टेम्परेचर येतं. धुई पसरलेली असते, प्रचंड धुई असते. तर साधारण तशा धुईमध्ये आणि 6 टेम्परेचर असताना तिथल्या गाववाल्यानं मला मोटरसायकलवर बसून साधारण 20 ते 25 किलोमीटर मला आश्रमात त्या आश्रमात मला आणून सोडलं. आणून सोडल्यानंतर मला त्यांनी मध्ये आणून सोडलं. मी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण ते काही पैसे पण घ्यायला तयार नाही. ते म्हणले, बाबा ही सेवा आहे, आम्ही हे काही तुमच्याकडून पैसे घेणार नाही. आम्हाला तुमची सेवा करायला मिळाली हेच खूप आहे. मग त्या आश्रमात मी 6 दिवस थांबलो. तिथून पुन्हा आमच्या डॉक्टरला फोन केला. ते म्हणले, तुला म्हणलो होतो मी चलू नको म्हणून, पण तू आता चाललास, नाही विलाज आहे, आता तुला थांबावं लागलं. मग तिथल्या आश्रमचे जे डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडे त्यांनी मला नेलं. तर ते डॉक्टर गावाला गेलेले होते. मग तिथेही ते शक्य झालं नाही. मग दुसरे प्रायव्हेट डॉक्टर आहेत, त्यांना दाखवलं. त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी पाहिलं. ते म्हणजे, बाबा पाय वाया जायच्या परिस्थितीत आहे, तुम्हाला तर शुगर आहे. मग मी नेमावरला भावाला सांगितल्यामुळे शुगर वगैरे टेस्ट केलेली होती, कारण मी मनानं गोळ्या बंद केल्या होत्या. गोळ्या पुन्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे चालू केल्या मी गोळ्या. आणि मग अशा रीतीने त्यांनी, आमच्या भावाने त्या डॉक्टरला ट्रीटमेंट सांगितली. त्यांनी मला 5 दिवस रोज 2 इंजेक्शन प्रमाणे, रोज 10 म्हणजे रोज 2 प्रमाण 5 दिवस इंजेक्शन दिली. साधारण अमॉक्सिलिनच्या 625 mg च्या गोळ्या दिल्या, 10 दिवसाच्या तिथल्या दिल्या, परत 10 दिवसाच्या वाढून हे होय एकूण वाढून दिल्या गोळ्या. मला रोज कमाल वाटते की तिथले आश्रमवाले मला रोज, तिथं पाण्याची टाकी होती गावाला पाणी पुरवठा करणारी, ते लोक रोज यायचे आणि मला रोज मोटरसायकलवर मला बसता सुद्धा येत नव्हतं, मला असं बसवायचे, डॉक्टरकडे न्यायचे, कारण आश्रम अलीकडे होता आणि दवाखाना पलीकडे होता. तर त्यांनी मला रोज पलीकडे न्यायचं, त्या आश्रमात पट्टी करायची, रोज मला इंजेक्शन द्यायचे, परत वापस आणून सोडायचे. मला ही सेवा करून घेताना मला माझ्या डोळ्यात अश्रूंना माझा बांध फुटायचा, की मला सहन व्हायचं नाही ती गोष्ट, की हे लोक आपल्यामुळं किती परेशान. आश्रमवाले पण म्हणायचे, बाबा तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला नीट केल्याशिवाय इथं जाऊ देणार नाही. तुम्हाला महिना लागू द्या, 2 महिने लागू द्या, पण इथून तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही. आणि त्या आश्रमातले महंत तेवढे बोलत नव्हते, पण दुसऱ्या आश्रमातले महंत तिथे त्यांनी माझा पाय पाहिला आणि मला म्हणले, बाबा आपको इन्फेक्शन हो गया, आप मैया की तरफ जा सकते का थोड़ा, कारण मैयाच्या काठावरच तो आश्रम असल्यामुळं, थोड़ा दम दम से जाओ, मैया में पैर डुबाओ और मैया को प्रार्थना करो कि मेरी कुछ भूल हो गई होंगी, मेरे से कुछ गलती हो गई होंगी तो मेरे को माफ कर दे, मैं तो यहाँ से वापिस जाने वाला नहीं हूँ, तुम परिक्रमा तुमको
पुरी करतील म्हणून असं त्यांनी मला हिंदीमध्ये सांगितलं. त्याप्रमाणे मी परत मैयाच्या काठावर गेलो, रडलो. मैयाला म्हणलं मला वापस जायचं नाही, कारण आमच्या इकडून भावाचे बहिणीचे सारखे फोन येत होते की आम्ही तुला गाडी न्यायला आलो. ते मी ते पाय पाहायला होता. परिस्थिती खूप भयानक होती, कारण भाऊ मला इन्फेक्शनचा आत वाढलेला असलं तर पाय तोडण्याची पण वेळ येऊ शकते तुझ्यावर. उद्या मी डॉक्टर आहे, तर माझ्या ह्याला उद्याच्याला असं होईल की मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. तो आहे तिथं, तू थांब आणि मी तुला तिथं लोकेशन टाक, मी तुला न्यायला येतो. तर मी म्हणलं मला 7 दिवस दे, 7-8 दिवस मी इथं थांबतो आणि त्याच्याप्रमाणे पुढं काय ते निर्णय घेऊ. पण मी मैयाच्या काठावर जायचं, रडायचं, कारण मला ते वापस जाणं हे मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ढसढसा रडायचं. मैयाला म्हणायचं मैया काही कर, माझं काही चुकलं असेल, माझं कर्म चुकलं असेल, परिक्रमेत मी कुणाला बोललो असेल, माझ्याकडून कुणाला त्रास झाला असेल किंवा तुला मी काही अपशब्द बोललो असलो तर मला माफ कर म्हणायचं. मी तिची वारंवार विनवणी करायची, परत यायचं, रोज तिच्या तिथं बसायचं. असं करता करता माझ्या तब्येतीत फरक पडत गेला. जखम माझी कोरडी झाली आणि परत डॉक्टरला दाखवून मी 7 दिवसानंतर आमच्या भावाला दाखवून 8व्या दिवशीपासून परत मी परिक्रमेला चालायला चालू केलं. साधारण मी परत पहिल्या दिवशी 10 किलोमीटर चाललो, पुन्हा 12, पुन्हा 15, असं करत करत मी पहिल्या माझ्या 20-25-30च्या लेवलला परत मी आलो. परत आल्यानंतर मी असंच म्हणजे तो एक माझ्या आयुष्यातला खूप म्हणजे परिक्रमेतला खूप मोठा खंड होता की मला तिथून साधारण 1800 किलोमीटर परत रिटर्न यायची वेळ होती माझ्या. पण मैयानं ती काही माझ्यावर येऊ दिली नाही. मी तिला माफी मागितल्यामुळं किंवा जे काही असेल, तिला माझी परीक्षा घ्यायची असेल, त्या परीक्षेत मी पास झाल्यामुळं आणि काही माझ्या प्रारब्धात माझ्या कर्मात काही चुकलेलं असेल त्याच्यामुळे मला तेवढा त्रास झाला. तो त्रास सुद्धा माझ्यामुळं तिला तो सहन करावा लागला. माझं प्रारब्ध तिला दुरुस्त करून मला परत तिला वाटेवर आणावं लागलं आणि माझ्या अशा रीतीने परत परिक्रमा चालू आहे. असं परिक्रमेला मी वरचे गावाच्या गावं पुन्हा जात होतो. लोक मला प्रचंड हे करत होते, मदत करत होते. मी असं जंगलातून कधी एकटा जायचो, अचानक मला भूक लागायची, खूप त्रास व्हायचा. अचानक कुणीतरी अशी ज्या जंगलामध्ये गाड्या जाऊ शकतात किंवा ज्या जंगलामध्ये पक्के रस्ते किंवा ज्या जंगलामध्ये थोडे कच्चे रस्ते वाहन, तिथं कुणीतरी मोटरसायकलवाला किंवा गाडीवाला यायचा आणि तुमच्या हातात 6 केळं द्यायचा, सफरचंद द्यायचा, फरसांचा पुडा द्यायचा. त्यावेळेला तुम्हाला एवढी प्रचंड भूक लागलेली असते, तुम्ही फक्त त्याच्याकडे बघून तुम्ही त्याला थँक्यू म्हणण्यापेक्षा किंवा धन्यवाद म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला फक्त आश्रूनच त्याला निरोप द्यायचा. कारण तुमच्यापाशी दुसरं काही शक्य. आज सांगताना सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येते, कारण तुम्हाला हे सांगणं म्हणजे तिथला जो मी अनुभव घेतलाय तो खूप भयानक होता. कारण ज्या वेळेला माणसाला भूक लागती आणि ज्या वेळेला तहान लागती, त्या वेळेला जर आपल्याला कुणी आणून दिलं तर ते दुसरं कुणी देऊ शकत नाही. ती मदत फक्त मैयाच करू शकते. त्याच्यामुळं ते माझी अशी खात्री पटली होती की मैया 21 कल्पापासून आहे म्हणतात, कारण मैया ही शेवटी शंकराच्या 10,000 वर्षाच्या तपामुळं ती प्रगट झालेली आहे. त्याच्यामुळं ती अमर आहे, ती आहे, होती आणि असणार आहे, ह्याची मला वारंवार ती खात्री पटून द्यायची. मी परत बसायचं खाली, खायचं आणि खूप रडायचं, मनसोक्त रडायचं. म्हणजे असं ढसढसा रडायचं की जसं काही मला कुणी मारले असं ढसढसा रडायचं आणि मन मोकळं करायचं आणि पुन्हा तितक्याच आवेशानं, तितक्याच म्हणजे उत्स्फूर्तेनं मी परत पुढं 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 चालायचं. असं करत करत मी ही परिक्रमा पूर्ण केली. अखंड मी नामस्मरण करत होतो, अखंड तिचं नाव घेतो. कधी कधी मग एखाद्या ठिकाणी भीती वाटलं तर भीतीपुटी पण ते नामस्मरणाची स्पीड वाढायची. कधी कधी तर मग माझी मी असं अखंड नर्मदे हर नर्मदे हर हा अखंड जप चालू असायचा. सकाळ संध्याकाळ तिचं स्तोत्र चालू असायचं, सकाळ संध्याकाळ तिची आरती चालू असायची. असंच जंगलात जात असताना एक 9 किलोमीटरचं जंगल होतं आणि माझ्या याच्याप्रमाणे मी असं सकाळी 5:30 वाजता उठून निघालो. साधारण त्या आश्रमामध्ये एक 50 माणसं रात्री होते. बाबा बहुत जल्दी निकल रहे, मैं बोला मेरी स्पीड कम है, मी थोड़ा पाय में ही है, मैं चलता हूँ तुम आओ. निघालो. मी निघाले. साधारण 6 किलोमीटर मी अंतर काढलं होतं, कारण माझा एक अंदाजा मी इन ॲव्हरेज काढलेलं होतं की मी सकाळी 5-5:30ला निघालो तर मी साधारण तासाला 4, 4.25 किलोमीटर, 4.5 पस्तोर चालू शकतो. नंतरच्या 3 किलोमीटरला मी 4 पस्तोर येतो आणि नंतर साधारण दिवसभरात मी तासाला
3 किलोमीटर चालतो. म्हणजे इन ॲव्हरेज जर मी दिवसाचं काढलं तर मी 10 तास जर चाललो तर 30 किलोमीटर चालायचो. कधी 12 तास चाललो तर 35 किलोमीटर चालायचं. कधी कधी 14 तास चाललो तर मग 40च्या याच्यात मी ऍडजस्ट करायचं, कारण स्पीड व्हायची. पण इन ॲव्हरेज डोंगर, दऱ्या, रस्ता हे सगळं पाहिलं तर साधारण किलोमीटरला एका तासाला 3 किलोमीटर माझं स्वतःचं वैयक्तिक. लोक काय चालते माहित नाही, कारण लोक विचारायचे आज किती किलोमीटर झालं असेल काय नाही. प्रत्येकानं कुणी कुणी मोबाईलवर त्यांचे घड्याळ लावलेले असायचे किलोमीटरचे. पण मी जर सांगायचं साधारण आपलं आज आता आलो तर आपण 22 किलोमीटर झाले, 24 किलोमीटर, ते साधारण ते 1-2 किलोमीटरचा फरक निघायचे. बाबा म्हणले कसं काय? तर मी म्हणलो मी सकाळी जे निघालेलो आहे ते टाइम पाहता हे आता इतकं किलोमीटर मी आलो असेल असा मला अंदाज आहे. असं मी त्या जंगलातून चालत होतो. जंगलातून चालत असताना 6 किलोमीटर मी अंदाज चाललो असेल. 6 किलोमीटर तर एकदम माझा पाय असा खड्ड्यात गेला, पाय पडला आणि माझा पाय मुरगळला. पाय मुरगळला ती इतका जोरात मुरगळला की ताबडतोब त्या पायावर सूज आली. सूज आल्यानंतर मी जागेवर खाली बसलो. खाली बसलो, पाणी वगैरे पिलो. माझ्याजवळ बिस्किट होते, कारण रस्त्यात लोक बिस्किट देतात, खायला देतात. 2 5-5 वाले बिस्किट पुढे खाल्ले, बसलो. कुणी येईल म्हणून परिक्रमावासी आले, का क्या हुआ बाबा, क्या नहीं, पाँव में मुंह चाहिए, बैठो, थोडा आराम कर. क्या कुणी कुणाचं नसतं, कुणी कुणाला थांबत नाही. प्रत्येक जण फक्त सुखाचा सुखती असतो. प्रत्येक जण बाबा हा ठीक आहे, थोडा आराम करा या, असं म्हणून एक 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 करून सगळे परिक्रमावासी निघून गेले. जंगलात मी एकटा, पक्षी नाही, पशु नाही, काही नाही. किर्र जंगल. साधारण 3-1 किलोमीटर गाव राहिलेलं असेल माझ्या अंदाजाने. परत माझी तीच परिस्थिती, परत माझ्या डोळ्यात पाणी, परत मी एकटा आणि परत माझ्याबरोबर मैया. परत तोच किस्सा. काय करावं, मैयाला आवाज दिल्याशिवाय आपल्यापाशी पर्याय नाही. परत मैयाला 3 वेळेला मोठ्यानं आवाज दिला. आणि ज्या रस्त्यानं माणसाला चालता येणं शक्य नाही, इतक्या वेळ मी चालत होतो. कुणीही वापस आलेलं नव्हतं किंवा कुणीही परिक्रमावासी शिवाय रस्त्यानं गेलेलं नव्हतं. तिथं अचानक एक मोटरसायकलवाला येतो आणि माझ्या जवळ थांबतो. त्याला पाहिल्यावर माझ्या डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी आलं, की मैयाने मी आवाज दिला 10 मिनिटाच्या आत जर कुणी इथं येते, हे तर फार अजून विलक्षण व्हायला. त्यानं आल्यावर माझ्यावर थांबला आणि मला बाबा क्या होगा, पाव में मुंह चाहिए, मैं खडा नाही साहेब. त्यानं गाडी लावली, मला धरून उठवलं, मोटरसायकलवर बसवलं, बॅग अडकवली परत. आणि त्यानं पिपरी नावाचं गाव होतं, त्या गावापासून मला नेलं. त्यानं स्वतः मला चहा पाजला त्या हॉटेलमध्ये. मग तिथं मी पायमोजा काढून दाखवलो तर पाय खूप सुजलेला होता. मग तिथं लगेच हॉटेलवाले, सकाळी साधारण 9ची वेळ होती. हॉटेलवाले जवळ माणसं आले, बाबा को क्या हुआ, बाबा का हुआ. ते लोक एवढं प्रेमळ की मला न म्हणता प्रत्येक कुणी आयडेक्स आणायले, कुणी झेंडू बाम आले, माझ्या पायाला लावायले. त्या बाबाने तिथल्या हॉटेलवाल्यांना बाटली गरम करून दिली, बाबा शेका म्हणला, कुणी पाणी गरम करून दिली. इतकी सेवा की त्या सेवेला अंत नाही. लोक कुणी लगेच बाबा 100 रुपये घ्या, बाबा 200 रुपये घ्या. लोक पैसे द्यायला म्हणजे बाबा पैसे पैसे आहेत ते काळजी नाही, मला पाय सुचले. मग एक जण म्हणला बाबा इथं डॉक्टर आहे. मला त्यानं बॅग काढून डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरला उठवलं. डॉक्टरनं मला पाहिलं, पाय खूप सूज आली म्हणले पाय. तिने मला एक पेन किलरचं इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या, पायाला लावायला मलम दिला. गावात आश्रम आहे म्हणले, एक दिवस थांबा तुम्ही, सूज कमी होईल, पुढे चालण्याचा प्रयत्न करा, नसलं तर उद्या पुन्हा या. त्याप्रमाणे मी परत आश्रमात मला त्या लोकांनी नेऊन सोडलं. आश्रमवाल्यानं पुन्हा माझी सेवा केली, पुन्हा मी तिथं थांबलो. पाय पुन्हा कमी झाल्यानंतर मी हळूहळू हळू पुन्हा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. असे अभूतपूर्व इतके अनुभव आले की किती वेळ जरी सांगत गेलं तरी त्याचं आपल्याला वेळ कमी पडेल अशी परिस्थिती. कारण ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचण आली आणि ज्या ज्या वेळेला मी तिचा धावा केला, त्या त्या प्रत्येक वेळेला ती मला धावून आली आणि माझ्या प्रत्येक अडचणीचं तिनं निराकरण केलं. कारण जसं जसं मला अडचण यायची तसं तसं मी तिला आवाज द्यायचा आणि तसं तसं त्या अडचणीतून मला तिनं बाहेर काढायचं. तर परिक्रमेत असं आहे की तुम्हाला पोटभर खायला खूप मिळतं. पण कधी कधी असे काही भाग आहेत, तिथं दिंडोरी जिल्हा, मंडला जिल्हा, तिथं आदिवासी भाग आहे आणि तिथं आश्रम पण लांब आहेत आणि तिथं प्रचंड गरिबी आहे. कारण तिथं पीक पाणी फार कमी आहे, डोंगरी भाग जास्त असल्यामुळे आदिवासी भाग जास्त आहे. त्याच्यामुळं काय होतं की ते लोक फक्त तुम्हाला ते स्वतःच भात आणि हे खातात, वरण खातात. त्याच्यामुळे ते तुम्हाला पोळी वगैरे काही देऊ शकत नाही. तर मग ते जे देते प्रसाद म्हणून तेच तुम्हाला खावं लागतं.
अशी काही वेळ येते की अशी काही काही गावं येतात की तुम्हाला 10-10 गावं, 15-15 गावं अशी जातात, म्हणजे 20-20, 25-25 किलोमीटर, की तुम्हाला तिथे चहा सुद्धा मिळत नाही. हॉटेल नाहीये, कुठं टपरी नाहीये, तुम्हाला काही मिळत नाही. तुम्हाला चहा जरी प्यायचा असला, एक तर तिकडं दुधाचं प्रमाण कमी आहे, जरी जंगल भाग आहे तरी तिकडे दूध उत्पादन कमी आहे त्या भागात. कारण त्या भागात काळा चहा जास्त प्यावा लागतो. आपल्याला कुणाला तरी तिथं गावात जाऊन नर्मदे हर मैया, चाय मिलेंगी क्या, असं आपल्याला म्हणावं लागतं. मग ते म्हणजे बाबा काली चाय मिलेंगी, चलेंगी क्या. तर त्यावेळेला काळा चाय का, हा काळा चहा काय, गरम पाणी जरी मिळालं तरी त्यावेळेला ते खूप महत्वाचं असतं. कारण त्यावेळेला एवढी प्रचंड थंडी असते, तुमचे हातपाय वाकडे व्हायले असते, तुम्ही चाललेले असतात, धुई पडलेली असते, आणि कुणी सोबत असलं तर असलं, नसतं तर आपण एकटं चाललेलो असतो. जंगल असते त्याच्यामुळे खूप त्रास वाटतो. त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांनी ग्लास 2 ग्लास दिलेला चहा पण आपण खूप आनंदाने अमृतासारखं पितो आणि मनोमन त्यांना आशीर्वाद देतो. आता आशीर्वाद द्यायची आपली लायकी आहे का नाही आपल्याला माहित नाही, पण मनातून आपल्या त्यांना हे जातात की बाबा त्यांचं कल्याण व्हावं म्हणून. मग तो चहा प्यायचा, पुढे चालायचा. मग पुढं कधी कधी तुम्हाला मनानं लोक बोलवतात, बाबाजी चाय पी के जाओ. काही वेळेला तुम्हाला नको वाटेल एवढा चहा मिळतो, पण तिकडं एक आहे की तुम्हाला कुणी जर बोलवलं तर तुम्ही नाही म्हणायचं नाही, किंवा लांबून असं त्यांना हात करायचं नाही, मला नको. तुम्हाला जरी चहा जास्त झाला असला, तुम्ही 7-8 वेळेला चहा प्यायला असला, तरी पण तुम्ही त्यांना जवळ जाऊन, मैया बाबाजी मेरे को बहुत हो गया, मेरे को एसिडिटी हुई, बहुत तकलीफ है, आज के लिए नहीं, पीछे कोई जो आ रहे हैं उनको पिला. मग ते म्हणते बाबा शक्कर तो पे हात केले गेले, पाणी कुतू ते पाणी असेल ते घ्यायचं, नाही फळ दिलं ते घ्यायचं, आणि मग त्यांचे धन्यवाद मानून मग पुढे द्यायचं. एक मात्र आहे की ज्या ज्या वेळेला मी परिक्रमावासी तिथल्या गाववाल्यांनी सेवा केली, आश्रमवाल्यांनी सेवा केली, ज्या ज्या वेळेला त्यांचे मी धन्यवाद म्हणले, बाबा ते तुमच्यामुळे आमची परिक्रमा होती. हिंदीमध्ये आम्ही म्हणायचं की कारण तिकडं मराठीत चालत नाही, बाबा तुम्हारी वजह से हम हमारी परिक्रमा होती है, हम तुम्हारी वजह से परिक्रमा कर सकते हैं, तुम हम खाने को देते, तुम हम पीने को देते, तुम हमारी तकलीफ दूर करते. तो ते म्हणायचे, बाबा हम कुछ नहीं करते, ये सब करती है मैया, करवाती है, हम कुछ नहीं करते. त्यांचा सेवाभाव एवढा मोठा आहे की आपण तो शब्दात कधीच वर्णन करू शकत नाही. त्यांचा दान धर्म एवढा मोठा आहे. मैयानी त्यांना एवढं शिकवलं की लहान मुलापासून, एकदा आम्ही असं चलत असताना एक छोटा मुलगा होता, साधारण 4-5 वर्षाचा, तर तो आम्हाला पण चहा प्यायला चला म्हणला घरात. तर आम्ही म्हणलं, बाळा आत्ताच चहा पिलाय, त्याला चॉकलेट दिला, आम्हाला वाटलं चॉकलेटसाठी रडायला. पण तो काही केल्या रडायचं ऐकणं. आणि त्याच्या बाबाला विचारलं, तो का रडायला, चॉकलेट गेलं. बाबा तुम्ही चहा पिल्याशिवाय तू शांत होणार. मग त्याने अक्षरशः आम्हाला घरात नेलं. आम्ही ज्या वेळेला चहा पेलो त्यावेळेला ते 5 वर्षाचं लेकरू शांत झालं. म्हणजे एवढे त्यांना जन्मजात, एवढे आपल्याकडं लेकरांना शिकवते, जन्मताना काही शब्द बोला, तिथे जन्मताना जन्मल्याबरोबर लेकरांना बोलता येते, त्यावेळेला नर्मदेहार शिकवते. छोटे लेकरं सुद्धा तुम्हाला नब्बदेहार बाबा, नब्बदेहार बाबा म्हणतात, छोट्या लेकरापासून मोठ्या लेकराला. त्या लेकराची जी भावना होती त्या भावनेला आपण टाळू शकलो नाही. आम्ही त्याच्या भावनेप्रमाणे त्याने चॉकलेट घेतले सुद्धा फेकून दिलं, पण ज्या वेळेला आम्ही त्याच्याकडे जाऊन चहा पिला त्यावेळेला त्याने जवळ येऊन आम्हाला मिठी मारली आणि ते चॉकलेट घेतलं. त्यावेळेला मात्र परत अश्रू आपल्या डोळ्यातल्या अनावर झाले की ह्या लेकराला सुद्धा जे एवढे संस्कार आहेत, ती पुढची पिढी कशी घडणार. त्याच्यामुळं मैयाच्या काठावर तुम्हाला सेवाभाव, दानधर्म ह्या गोष्टीची तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही. अतिशय निरव शांतता. तुम्हाला एकदा ओंकारेश्वर सोडल्यानंतर तुम्हाला दक्षिण भारतात, उत्तर भारतात गेल्यानंतर जी गर्दी पाहायला मिळते, असं नर्मदेच्या काठावर पण नाही. कारण आध्यात्मिक ती जागा असल्यामुळे तिथं एक तुम्हाला शांततेशिवाय तिथं काही नाही. तुम्ही तिथं नामजप करू शकता, तिथं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही स्तोत्र म्हणू शकता, पाहिजे ते पाठांतर करू शकता, जितके दिवस जिथं पाहिजे तिथं आश्रमात राहू शकता. तुम्हाला कुठलाही आश्रमाला कधीही तुम्हाला कंटाळणार नाही. किंवा ज्या ज्या लोकांनी आम्हाला अन्न दिलं, ज्या ज्या लोकांनी आम्हाला खाऊ घातलं, ज्या ज्या लोकांनी चहा दिला, ज्या ज्या लोकांनी पैसे दिले, ज्या ज्या लोकांनी काही वस्त्र दिली, असं कुणाच्या कधी चेहऱ्यावर नव्हतं की आपण हे पिढा म्हणून दिलं. त्यांचा तो आनंद बाबाला देताना इतका द्विगुणित असायचा
की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आपल्याकडं 2 दिवस जर पाहुणे आले तर आपण कंटाळून जातो, पण त्या लोकांना दरवर्षी हजारो माणसं, आता युट्यूबमुळे पाहिल्यामुळे तर हजारो परिक्रमावासी दरवर्षी परिक्रमा करतात. त्यातल्या त्यात अर्ध्या परिक्रमेपासून तर खूप लोड असतो. अर्ध्या परिक्रमेपासून परिक्रमावासी कमी होत चालतात, कारण त्यांची तब्येत बिघडती, कुणाला सहन होत नाही. पुढं 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 शेवटला साधारण 10% लोक राहतात, परिक्रमा कमी होत जाईल. पण ती लोक जी सेवा करतात, त्या सेवेला तुमच्या मुलं हे कुठून येतं, काय येतं, हे त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात की आम्ही काहीच करत नाही, हे सगळं मैया करते. कारण आमच्याकडे एवढं धान्य पिकतं, एवढं सगळं करतं, हा सगळा सेवाभाव आहे. मला एवढा पायाला त्रास झाल्यानंतर मी गोळ्याचे डॉक्टर लिहून गेले, मेडिकलवाल्यापाशी गेलो, साधारण 450-500 रुपये बिल होतं. मी तिथं नेट चालत होतं, मी फोनद्वारे पैसे टाकाल, त्यांनी माझा हात धरला, बाबा क्या कर रहे, मैं स्कैन करके पैसे डाल रहा हूं. बाबा पैसे किसने मांगे बोले तुम. मैं बोला यार पैसे तो देना पड़ेंगे. बाबा हम परिक्रमा वासी के पैसे नहीं लेते, तुमको जितना चाहिए उतने दवा ले लो और डबल डोज देता हूँ, लेकिन पैसे दे के हम शर्मिंदा में. अरे पैसे तुम धंदा कर रहे, पैसा नहीं दे. डॉक्टर पैसे गेलं, डॉक्टर पैसे गेले, मेडिकल वाल्या पैसे गेलं, मेडिकल वाला पैसे गेले. हॉटेलमध्ये तुम्हाला जाताना तुम्हाला आवाज देऊन ते चहा पाजतात. बरं इतका चहा होतो की आपल्याला कंटाळा येतो, मग हॉटेल सोडून आपण जर कुठं बाजूला बसायला गेलं तर ते लोक येतात, हॉटेलवाले आपल्याला म्हणतात की बाबा आमचं काही चुकलं का, तुम्ही बाजूला का बसलात. आम्ही म्हणलं नाही, सहज बसलोत आम्ही बाजूला. हिंदीमध्ये बोला, नाही नाही यहाँ थोड़ा विश्राम करने की जगह थी, हम बैठे. नहीं बोले यहाँ क्यों बैठे, हमारे होटल में क्यों नहीं बैठे, हमारे पास बेंच नहीं है, हमारी कुछ गलती हो गई का. नहीं बाबा, थोड़ा आके एक तू भी एक बूंद तू भी चाय पी. मग ते त्याच्या प्रेमासाठी परत चाय घ्यायचा. त्यानं सकाळची वेळ असली तर आम्हाला जिलबी द्यायची किंवा मग पोहे द्यायचे, कारण तिकडं मध्य प्रदेशमध्ये जास्त करून तुम्हाला जिलबी किंवा आलू वडा आणि सामोसा एवढंच मिळतं. पोहे सुद्धा फार क्वचित मिळतात. आणि बाबा लोकांना हे सगळं देताना पुन्हा बिना कांद्या लसणाचं द्यावं लागतं. त्याच्यामुळं पुढं काम.